भाग 9. राज्याभिषेक व दक्षिण मोहिमा. 1. राज्याभिषेकाची गरज. शिवाजी महाराज अनेक किल्ल्यांचे स्वामी झाले होते, पण त्यांचा कारभार अधिकृतपणे कोणत्याही परंपरेनुसार राज्य म्हणून मान्यता पावलेला नव्हता. त्या काळी हिंदू राजा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक संस्कार आवश्यक होता. यामुळे प्रजेला अधिक विश्वास, परकीय सत्तांना संदेश आणि स्वराज्याला एक वैधता मिळणार होती. 2. रायगडाची तयारी. राज्याभिषेकासाठी रायगड किल्ला सजवला गेला. महालांचा नवरंग, दरबार हॉलची सजावट, सोन्याच्या पन्हाळ्या, रस्त्यांवर फुलांचे तोरण आणि प्रजेच्या उत्साहाची लाट पसरली होती. शेकडो गावांमधून अन्नधान्य, फळं, फुलं आणि भेटवस्तू आणल्या गेल्या. 3. गोपाळ पंडितांची नेमणूक. राज्याभिषेक विधी करण्यासाठी वाराणसीहून गागा भट्ट हे विद्वान ब्राह्मण बोलावले गेले. त्यांनी राजपूत, मराठा आणि इतर हिंदू राजांच्या परंपरेनुसार शिवाजी महाराजांना क्षत्रिय वंशात सिद्ध करून संपूर्ण वैदिक पद्धतीने विधी करण्याचा निर्णय घेतला. 4. राज्याभिषेकाचा दिवस 6 जून 1674. तो दिवस आला. रायगडावर शंखनाद, रणशिंगे, नगारे घुमू लागले. शिवाजी महाराज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. संपूर्ण अंगावर सोनेरी अलंकार, मुकुट आणि अंगावर शुभ्र वस्त्र होतं. गागा भट्टांनी वेदघोषात महाराजांना अभिषेक घालून छत्रपती ही पदवी दिली. 5. स्वराज्याचा शपथविधी. राज्याभिषेकानंतर महाराजांनी तलवार उंचावून शपथ घेतली. हा देश, ही प्रजा आणि हे स्वराज्य मी माझ्या प्राणापलीकडे जपीन आणि वाढवीन. प्रजेला अभिमान आणि सुरक्षिततेची नवीन ऊर्जा मिळाली. 6. दक्षिण मोहिमांची सुरुवात. राज्याभिषेकानंतर महाराजांनी नजर दक्षिणेकडे वळवली, कारण कर्नाटक आणि तंजावर भागात मुघल व आदिलशाहीच्या दबावाखालील मराठा सरदार आणि हिंदू जनता होती. त्यांना स्वराज्याखाली आपण हे महाराजांचं पुढचं उद्दिष्ट होतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. 7. कर्नाटक विजय. 1677 मध्ये महाराजांनी आपला भाऊ व्यंकोची राजे यांच्या तंजावरच्या राज्यावर मोहीम आखली. सुप्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिर, कर्नाटक किनारा, वेल्लूर, जिंजी किल्ला अशा अनेक भागांचा ताबा घेतला. या मोहिमेत महाराजांनी केवळ जिंकण्यावर भर न देता तेथील प्रशासन स्थिर करण्यावर लक्ष दिलं. 8. जिंजी किल्ल्याचं महत्त्व. जिंजी किल्ला दक्षिणेत स्वराज्याचा मजबूत गड बनला. पुढे औरंगजेबाच्या काळात हा किल्ला स्वराज्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. महाराजांनी त्याची तटबंदी, शस्त्रसाठा आणि पाण्याची सोय उत्तम केली. 9. दक्षिण मोहिमेचा परिणाम. या मोहिमेमुळे स्वराज्याची सीमा उत्तरात नर्मदेपासून दक्षिणेत तंजावरपर्यंत पसरली. कोकण किनारा, दख्खन पठार आणि कर्नाटक किनाऱ्यावर स्वराज्याचं वर्चस्व प्रस्थापित झालं. महाराजांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली. 10. अखेरच्या मोहिमा आणि परतावा. 1679-80 मध्ये महाराजांनी आणखी काही मोहिमा आखल्या, पण त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. तरीही शेवटपर्यंत त्यांनी राज्याचा विस्तार आणि बळकटीकरण यावर भर दिला. निष्कर्ष. राज्याभिषेक हा केवळ सोहळा नव्हता, तर स्वराज्याचा नवा जन्म होता. दक्षिण मोहिमांनी स्वराज्याचा नकाशा प्रचंड विस्तारला. शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम आणि दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याचा पाया दख्खनभर घट्ट रोवला. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.